नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी जिल्ह्यातला मातंग समाज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एकत्रित झाला आहे। नेमकं कशासाठी झाला आहे, नेमकं काय कारण आहेत, आपण त्यांना विचारणार आहेत। इथं विविध संघटनेचे समविचारी समाज मातंग बांधव या ठिकाणी हजर झालेले आहेत। आपण मातंग समाजाच्या या नेत्यांना विचारणार आहेत नेमकं काय अन्याय झाला आहे आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी जमलात ते आपण विचारणार आहेत। विविध संघटनेचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। सर, आपण कोणत्या संघटनेचे, नाव काय तुमचं? मी लहुजी शक्ती सेनेचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून अध्यक्ष आहे। लहुजी शक्ती सेना दोन आहेत, कोणत्या संघटनेचे आहेत? लहुजी शक्ती सेना आहे, परंतु विष्णुभाऊ कसबे साहेब। परंतु ह्या ठिकाणी आम्ही संपूर्ण मातंग समाज, सकल मातंग समाज म्हणून ह्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातला समाज ह्या ठिकाणी जमलेला आहोत। मला विनंती करायची आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून जी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यावरती वारंवार जे अन्याय होतोय ते कशा करता होतोय, त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी मातंग समाज ह्या जिल्ह्यातला आज खवळून उठला आहे। आज ह्या जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारी असताना, अनेक लोकांवरती 10-20 गुन्हे असताना, मागाचं एकच लेकरू त्यामध्ये आज तुम्हाला दिसतंय का? आणि त्या कचरू मतदारी संघटनेवरती आज तुम्ही तडीपारची नोटीस केली आहे। मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे पत्रकार बांधवांना की कचरू सगटचे गुन्हे ही नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत। सर, नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये आहेत, परंतु कचरू सगटला ह्या ठिकाणी धाराशिव, सोलापूर आणि लातूर या 3 जिल्ह्यामध्ये तडीपार करण्याचं कारण काय? जर तुम्ही ह्या 3 जिल्ह्यामध्ये जर पाठवत असाल तर 3 जिल्ह्याच्या नंतर बाहेर आम्ही पुण्याला जाऊ तर पुण्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठी गुन्हेगारी आहे। जर त्या पुण्यामध्ये जर कचरू सगटच्या जीवाला जर बरं वाईट झालं तर त्याची जिम्मेदारी कोण आहे? ते जिम्मेदार ही शासन असेल, असं तुम्हाला प्रश्न करायचा आहे। आता मला असा स्पष्ट प्रश्न विचारायचा तुम्हाला की कचरू सगट याच्यावरली हद्दपारीची बंदी आली होती, बरोबर? ते नष्ट झाला होता ती गुन्हा आणि त्यांना मुक्त केलं होतं, तरी सुद्धा 3 दिवसामध्ये पुन्हा अजून हद्दपारीची नोटीस जारी झाली आणि त्यांना 3 जिल्ह्यातून बाहेर पाठवण्यात आलं। नेमकं कुणी ही नोटीस जारी करण्यासाठी कुणी कुणावर दबाव आणला होता, काय म्हणाले? मला सांगायचं आहे, गेल्या 2-3 महिन्यामध्ये राजकीय प्रवास करत असताना राजकीय षडयंत्र वापरून या सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांनी आम्ही इतर पक्षामध्ये का थांबलो, तो आमच्या विरोधामध्ये का थांबतो ह्याचा मनामध्ये रोष पकडून या ठिकाणी कचरू सगटच्या पाठीमागे गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये गुन्हे नसताना, गुन्हे हलके असताना नॉमिनल गुन्हे 2-3 एलसी आहेत आणि त्यात आज आम्हाला कळालं आहे की त्याचे 2 ते 3 गुन्हे नील आहेत, तरीसुद्धा त्या ठिकाणी आमच्यावरती या ठिकाणी राजकीय दबावापोटी कुठला राजकीय कुणाचा दबाव आहे, कुणाच्या आशीर्वादाने चाललं आहे, ह्या व्यक्तीचं नाव समोर तुमच्या माध्यमातून आलं पाहिजे। आम्हाला नाव सांगितलं होतं मागच्या चॅनलमध्ये, तुम्ही अजून नाव स्पष्ट करा, कुणी अधिकाऱ्यावर दबाव आणले आणि कुणामुळे हे 3 जिल्ह्यातून हद्दपार झालंय कचरू सगट, नेमकं कोण आहे तो नाव सांगा। 100% सांगा। 100% मी या ठिकाणी बोलतोय की शहापूर जिल्हा परिषदेची निवडणूक चालू होती, त्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रचारादरम्यान इटकल या सभेमध्ये ह्या पावननगरीचे आमदार राणा पाटील साहेब यांचे सुपुत्र मल्हारजी पाटील साहेब या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं होतं की जर आमच्या विरोधामध्ये तू उभारला आहेस, जर निवडणुकीच्या नंतरनं 24 तासाच्या आत तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि माझं नाव मल्हार पाटील आहे, लक्षात ठेव, असं त्यांना ठणकावून सांगितलं होतं। आता महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकार भाजपचं आहे, बरोबर आहे? बरोबर आहे। तुम्ही भाजपाच्या पक्षाला तुमच्या लहुजी संघटनेचा पाठिंबा आहे, बरोबर आहे? आणि तेच तुमच्यावर अन्याय करतात, मग तुम्ही त्यांच्यासोबत का राहतात? ह्याच्या पुढं मी सुद्धा सचिन कल्याणसाठी अक्कलकोटच्या विधानसभेमध्ये आमदार आहेत, त्यांचा मी प्रतिनिधी म्हणून त्या भागामध्ये काम करतोय। भाजप पक्ष नाही, परंतु ज्या जातीवादी लोकांनी मातंग समाजाचं अस्तित्व नष्ट करण्याचा तुम्ही जो विडा उचलला आहे त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी ह्या भागातला जो मातंग समाज आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या पाठीमागे राहणार नाही, एवढी तुम्हाला अभिवचन देतोय। मल्हार पाटलांच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार देणार का? 100% देणार। 100% आहेत का अर्ज तुमच्याकडे? आहे ना मल्हार पाटलाच्या विरोधात आहे। आम्ही ह्या ठिकाणी ज्या 4 लोकांनी आमच्या कचरूभाऊ सगटला ज्या लोकांनी धमकी दिली होती त्यांच्या नावांनीच माझे आमदार असतील, त्यांचे सुपुत्र असेल आणि जो जिल्हा परिषदेचा जो उमेदवार असेल त्या 4घांच्या नावांनीच या ठिकाणी आम्ही SP साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे आम्ही
या ठिकाणी अर्ज दिलेला आहे. इथे एक संघटना लहुजी संघटनेच्या वतीने हे सगळे कार्यकर्ते आहेत का मातंग समाज बांधवाच्या विविध संघटनेचे आहेत? या ठिकाणी जो जमलेला जो जनसमुदाय आहे ही संपूर्ण सकल मातंग समाज म्हणून या ठिकाणी आलेला आहे. हा सर्व बहुजन प्रेमी आहेत आणि युवा मित्र आहेत. या ठिकाणी सर्व दलिताचे लेकरे आहेत. फक्त मातंग समाजाचे लोक यात नाही आहेत. ह्या ठिकाणी मुस्लिम समाज बांधव आहेत, ह्यात दलित आमचे बौद्ध बांधव आहेत, ह्यात काही लिंगायतचे लोक आहेत, ह्यात काय मराठा लोक आहेत, ह्यात काय चर्मकार समाजाचे लोक आहेत, ह्यात काय साळीमाळी कोळी समाजाचे लोक आहेत. ह्या सर्व समाजाचे लोक या ठिकाणी एकत्र आले. दुसऱ्या संघटनेचे दुसऱ्या पक्षाचे मातंग समाजाचे कार्यकर्ते असतील तर तुम्ही एवढ्याच ताकदीनं त्याच्या पाठीशी उभारणार का? 100% उभारणार, 100%. ह्या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही? मुळात महेश जो डोलारे साहेब. हा जो आज निवेदनाचा जो निवेदन देण्यासाठी जे जमलेत ते एका कुठल्या संघटनेचे विशेष नाहीत. समाज म्हणून या ठिकाणी कचरू सकट यांच्या पाठीशी व समाजावर होणारा अन्याय याच्या विरोधात या ठिकाणी समाज एकत्रित आला आहे. ज्या प्रचारादरम्यान ज्यांनी चॅलेंज केला की येणाऱ्या काळात तुम्हाला दाखवतो आणि ज्याने म्हणतात चोर पाकीटमार, मी ह्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही जे मल्हार पाटील कोण आहेत, कोण ज्यांनी हे चॅलेंज केले त्यांनी ह्याचे मोरके आहेत का? चोराचे मोरके ह्याने आहेत का? मग असा माझा प्रश्न आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे की राणा जगजितसिंह पाटलांचे सुपुत्र मल्हार पाटील, राणा दादासोबत जे मातंग समाजाचे भाजपमध्ये किंवा संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत ते जर राणा पाटलाची बाजू घेणारे याच्यातले काय निघाले तर समाजाची भूमिका काय राहणार? समाजाची भूमिका, समाज एकत्रित आलेला आहे आणि येणाऱ्या काळात या भाजपला समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे कोणी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात त्यांना सुद्धा या ठिकाणी एकटं पाडून देईल हे समाज सर्व. यस यस यस. काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? समाजाच्या विरोधात समाजावर अन्याय व्हायला लागल्यावर समाज आज आपण समाजाच्या जीवावरच नेतृत्व करतो Correct, ना. correct, correct. मग समाजच आपल्या पाठीशी नसेल हा. तर पक्षाला घेऊन किंवा कुठल्या ह्याला घेऊन संघटनेला घेऊन काय करणार? यस यस. काय भूमिका राहणार? समाजाची काय भूमिका राहणार? समाजाची भूमिका, समाजाची भूमिका पुढे या. समाजासोबत समाज त्याच्यासोबत, हा. जो समाजासोबत समाज त्याच्यासोबत. समाजाची भूमिका. समाज हा कुठल्या पक्षाला बांधील नाही. हा. जो आमच्या समाजाचा कार्यकर्ता असेल त्याच्यावर अन्याय झाला तर समाज त्याच माणसाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा यस राहणार. यस. अजून काय म्हणणं आहे समाजाचं? आमच्या समाजाला पुढे चाललेले खाली वाढायला बघाल ते काय त्यांच्या बाप्पाचं खाल्लंय का मी? हा, खाली वड्या बघणाऱ्या माणसाला बरं, खाली काय वड्या सांगाल तुम्ही? खाली वड्या अहो, मारा. ते सोमनाथ कवळाला मारलं, ऐका कतूर सगळला तडीपार केलं, त्या लातूर मध्ये बलात्कार करून जीव मारले पूर्ण. बघा अजून काय बोलायचं कुणाला बोलायचं? समाजाला न्याय भेटला पाहिजे हो आम्हाला. समाजाला न्याय न्याय भेटला पाहिजे. आमचं चला एकच हे आहे. आम्हाला धाराशिव भेटला कोण पाहिजे. बोलणार आहे? आम्हाला नाही भेटलंच पाहिजे. आमचे भाऊ आम्हाला माणसात बसवले होते, आता नाव कुठं सांगा, वरत नाव ना सांगा. माणसाचं नाव काय सांगायचं? समजा गावाला माहित आहे कोण काय तुमचं नाव केलंय. सांगा. माझं धीरज भालेराव आहे. बघा महत्वाचा मुद्दा, जो समाजाच्या सोबत त्याच्या सोबत मातंग समाज, अशी भूमिका महाराष्ट्रातल्याच नाही तर धाराशिव जिल्ह्यातल्या मातंग समाजाची आहे. जर कोण भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजित पवार शरद पवार राष्ट्रवादी असेल, कुठल्याही पक्षाचे जर मातंग समाजाचे कार्यकर्ते असतील आणि समाजावर अन्याय जर होत असेल आणि हे कार्यकर्ते पक्षाची बाजू घेत असतील तर मातंग समाज त्यांना उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या मातंग समाजाची आहे. या ठिकाणी विविध संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते मातंग समाजातले आहेत. संघटनेचे कार्यकर्ते स्वार्थापोटी आणि पक्षाच्या नेत्याची बाजू घेत असतील तर मातंग समाज त्यांना कदाही माफ करणार नाही, अशीच भूमिका या ठिकाणी मातंग समाज बांधवाची आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज एकजूट, महाराष्ट्रातली एकजूट आणि समाजाला न्याय देण्यासाठी मातंग समाज कसा रस्त्यावर उतरणार आहे हेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि खरे ते खरे, हे चॅनल कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, हे चॅनल कुणाच्याही बाजूला नाही, अन्याय करणाऱ्याच्या विरोधात आणि गरीब जनतेच्या बाजूने हे चॅनल चालणार आहे. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आम्हाला न्याय नाही जर भेटला तर आम्ही मराठी